अक्षर पुढे सांगू लागले, मी तर त्या जागेत थांबायला अगदी नाराज होतो आणि प्रधानांची ही स्थिती मनातून घाबरलेलो होतो. मी महाराजांना म्हटलं देखील, हे काय करून बसलाय, बिचारा मेला बिला तर. महाराज नुसते हसले. जवळजवळ 7 तास प्रधानांची ती अवस्था टिकून होती. आणि आता काय होतं, अशा विचारात जीव मुठीत घेऊन मी मन नको नको म्हणत असताना बसून होतो. त्यावेळेचा अनुभव सांगताना श्री प्रधान म्हणतात, मी एकदम समाधी अवस्थेत गेलो. मी जणू काही माझ्या शरीराच्या बाहेर पडलो आणि निळ्याभोर नक्षत्रांकित आकाशात विहार करू लागलो. नाना तऱ्हेचे सुमधुर नाद आणि सुगंध यांचा आस्वाद त्या अवस्थेतच मिळाले. मी जेव्हा जागा झालो तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. बाहेर उन्हं पडली होती आणि म्हणजेच जवळजवळ 7 तास मी त्या समाधीत होतो. समोर शंकर महाराज माझ्याकडे पाहत हसत होते. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणालो, आपल्या सामर्थ्याची मला कल्पना नव्हती. आजपासून तुम्हीच माझे गुरु. अशा रीतीने बाबा प्रधानांची आणि शंकर महाराजांची गाठ पडली. आशर सांगतात, आदल्या दिवशी प्रधानाने महाराजांना नमस्कार करण्याचं नाकारताना जे उद्गार काढले होते ते लक्षात घेऊनच की काय, दुसऱ्याच दिवशी महाराजांनी प्रधानाला साक्षात्कार घडवून आणला. आपल्या चरणी वाकायला लावलं आणि नंतर महाराजांनी प्रधानांना सांगितलं, अरे तू खरा अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचा शिष्य आहे. तो म्हातारा माझ्या पाठीमागे सारखा तगादा लावून माझ्याकडून हे सर्व करून घेतोय. हे ऐकताच माझ्यातलं कुतूहल बरंच ताणलं गेलं आणि त्या भरातच मी विचारलं, प्रधान यांच्या पुस्तकातील गुरुदेव म्हणजे श्री शंकर महाराज तर नव्हेत? अगदी बरोबर, असं अशर उत्तरले. बाबा बाबा म्हणजे कैलासवासी प्रधान. नॉर्वेहून जर्मनीत येत असताना विमानात बिघाड झाला. सर्व उतारूंनी आपल्या प्राणांची आशा सोडली होती. बाबांनी शंकर महाराजांचं स्मरण केलं आणि आश्चर्य हे की विमान काही वेळाने विमानतळावर सुरक्षितपणे उतरलं. हा चमत्कार झाला कसा ते विमान चालवणाऱ्या पायलटलाही समजलं नाही. हिंदुस्थानात परत आल्यावर बाबांची आणि शंकर महाराजांची जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा महाराजांनीच त्यांना प्रश्न केला, काय रे, त्या दिवशी तो विमानात फारच घाबरला होतास नाही का? बाबा आश्चर्यचकित झाले आणि त्यांनीच महाराजांना विचारलं, तुम्हाला काय माहिती? अरे मला काय माहिती, महाराज हसत हसत म्हणाले, अरे मी तुझ्या शेजारीच बसलो होतो की. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, या संतोक्तीप्रमाणे अनुभव आल्या खऱ्याखुऱ्या गुरूंकडूनच मिळतो तो असा. नाहीतर दैनंदिन जीवनात गुरु पुष्कळ भेटतात, पण ज्या शिष्याची जबाबदारी एकदा पत्करली की त्या शिष्याला शेवटपर्यंत साथ देऊन पहुंचा हुवा करायचं काम किती गुरु करतात. आधी मनुष्यजन्म दुर्मिळ, त्यातून साधना मार्गाकडे मनाची ओढ उत्पन्न होणं त्याहीपेक्षा दुर्मिळ. एवढंच नेहमी म्हटलं जातं, पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन म्हणावंसं वाटतं की साधकाचं बोट धरून त्याला ईश्वर दर्शन घडवून आणणारे श्री शंकर महाराजांसारखे सद्गुरू किती दुर्मिळ. साधना कठोर खरी, पण ती करत असताना अपरंपार कष्ट, मनाचा कडेलोट करणारा निर्धार आणि शेंडी तुटो वा पारंबी तुटो असा निधिध्यास लागतो. आणि हे सर्व खरं आहे, पण त्या मार्गात असताना आपल्या पाठीमागे भरभक्कम आधार आहे असा विश्वास केवढं मोठं कार्य करीत असतो. आणि नेमकी ती साथ या मार्गात वावरणाऱ्यांना किती जणांना मिळते, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. भक्ताने हाक मारताच गुरुचं साह्य मिळणं हे परमभाग्य श्री शंकर महाराजांच्या शिष्यांनाच मिळालेलं आढळतं. आपलं पोट समर्थ गुरुदेवांच्या हातात आहे तेव्हा कुठेतरी भरकटत जाण्याचा सुतराम संबंध नाही, संभव नाही असा विश्वास उत्पन्न करण्यानेच साधकाची उत्तरोत्तर केवढी तरी प्रगती होत असते. एकदा महाराज माझ्या बंगल्यावर आलेल्या असताना श्री आशर सांगत होते, प्रधान महाराजांना म्हणाला, कुरुक्षेत्रावर सैन्य समोरासमोर उभं असताना अर्जुनाला श्रीकृष्णाने गीता सांगितली, हे काही पटत नाही. महाराज म्हणाले, बस माझ्यासमोर.
आणि त्यांनी प्रधानाकडे अशा काही दृष्टीने पाहिलं की प्रधानाची समाधीच लागली. 2-2.5 तास ते त्या स्थितीत होते आणि समाधीतून जागे झाल्यावर प्रधानांनी महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाले, महाराज, आज मी धन्य झालो. प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या तोंडून मला गीता ऐकवलीत. सर्व कुरुक्षेत्राचा देखावा याच देही, याच डोळ्यांनी मी पाहिला आहे. संपूर्ण पक्का नास्तिक प्रधान महाराजांनी पाहता पाहता केवढा बदलून टाकलाय. आशर सांगतात, तो रोज नियमाने पूजा करीत असे, नेमाला बसत असे, ज्ञानेश्वरी गुरुचरित्र पारायण करीत असे आणि एका बैठकीत 8-10 तास बसून त्याने गुरुचरित्राची पारायण केलेली मी पाहिली आहे. 1-2 नव्हे तर 100वर योग वासिष्ठ हा त्यांचा नेहमीच्या वाचनात असलेला आणखीन एक ग्रंथ. प्रधान ज्ञानमार्गी होता. महाराजांच्या जवळ तो बौद्धिक वादही घालत असे. आम्हाला ते धाडस कधी झालं नाही, पण बुद्धीला पटलं की त्यांनी महाराजांनी केलेल्या उपदेशाचं अनुसरण करण्यात कधीही लाज लज्जा बाळगली नाही, कुचराहीही कधी केली नाही, अशी असीम निष्ठाही त्याच्याजवळ होती. महाराज खुशीत असले की काय देतील याची कोणाला कल्पनाही करता येणार नाही. प्रधानाला एके दिवशी ते म्हणाले, बाबा, तू वाटेल ते माग, ते मी तुला आज देणार आहे. सत्ता, संपत्ती, दौलत, काय म्हणशील ते. प्रधान म्हणाले, पहा बरं, मी मागितल्यावर मग म्हणाल हे नको, यापेक्षा काहीतरी वेगळं माग. काही हरकत नाही. महाराज म्हणाले, मी देईन म्हटलं ना, मग वाटेल ते तू माग, मी तुला देईन म्हणजे देईन. प्रधानांनी म्हटलं, मला ज्ञान द्या. त्यावर महाराज एकदम ओरडले, बेटा, तू तर माझ्या लंगोटीलाच हात घातलंस की रे. हरकत नाही, तथास्तु. बाबा प्रधान हे नाथपंथीय होते. श्री ज्ञानदेव आणि श्री सोपानदेव यांच्या दर्शनाला आपण गेलो असताना अल्लख असं पुकारताच त्या उभय संत पुरुषांनी प्रत्यक्ष दर्शन दिल्याचा निर्वाळा प्रधानांनी दिला. ईश्वर प्राप्ती हा एक आध्यात्मिक अनुभव आहे. तो अनुभव निर्विकल्प समाधीतच साधकाला प्राप्त होतो आणि तो प्राप्त झाला की विकार कमी होत जातात, व्यक्तित्व विकसित होतं, अंतःकरणातील उदारता वाढत जाते, मीपणा गळून जातो आणि साधक अनंतात विलीन होतो. समुद्राला गंगा मिळाली की परतीचा प्रवास उरतोच कुठे. अंतकाळीसुद्धा माझं काम झालं, मी सुंदर जीवन जगलो, हे समाधान म्हणजेच ईश्वर प्राप्ती. संत तुकाराम महाराजांच्या प्रमाणे याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा असं म्हणता आलं पाहिजे. आणि हाच परमार्थ, हेच आत्मदर्शन आणि हाच साक्षात्कार. परमपूज्य शंकर महाराज काय काय लीला करतात हे आपण या पुस्तकातूनच ऐकूया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.